आणि एक्झाम्पल रन करत जा बाबांनो. लास्टच्या एक्झाम्पल मध्ये आपण ॲरे मॅनिप्युलेशनचं एक्झाम्पल बघितलं होतं. त्यामध्ये एकच मेथड बघितली होती, मे बी पुश बघितली होती. पुश बघितली होती. बाकीच्या मेथड तुम्ही फक्त डायनॅमिकली या ठिकाणी इन्सर्ट करून बघा. मग आता पुढच्या मेथड बघायच्या आपल्याला दोन राहिलेल्या ॲरे सॉर्टिंगसाठी, सॉर्ट अँड रिव्हर्स. सॉर्टिंग ॲरे एलिमेंट्स. त्यामध्ये फर्स्ट आहे सॉर्ट मेथड, त्यानंतर सेकंड आहे रिव्हर्स मेथड. या दोन मेथड बघायच्या आहे. मग सॉर्टचं काम काय ते या ठिकाणी राईट करूया. इट सॉर्ट्स the items in ascending order. आणि रिव्हर्स. मग रिव्हर्सचं काम काय? रिव्हर्स मध्ये मग डिसेंडिंग ऑर्डरने नाही, नॉर्मल चेंज आहे. इट सॉर्ट्स द आयटम्स in reverse order of their occurrence. ठीक आहे. मग याचा जो सिंटॅक्स आहे तो या ठिकाणी राईट करूया. सगळ्यात अगोदर ॲरे नेम डॉट सॉर्ट. सेकंड ॲरे नेम डॉट रिव्हर्स. या दोन मेथडचा सिंटॅक्स, त्यांचं एक्झाम्पल पण बघूया लगेच. HTML. एक स्क्रिप्ट घेऊया. स्क्रिप्ट मध्ये एक ॲरे डिझाईन करूया सिटीज नावाने. त्यामध्ये सिटीज डिफाईन करूया. एक्झाम्पल पुणे, त्यानंतर मुंबई, त्यानंतर दिल्ली, त्यानंतर घेऊया बेंगलोर, एक्झाम्पल जस्ट 1 मिनिट, चेन्नई. ठीक आहे. अशा तुम्ही पाहिजे तसं सिटी घेऊ शकतात. मला ना प्रिंट करायचंय, सिंपल ज्या ऑर्डर मध्ये आहे त्या ऑर्डर मध्ये प्रिंट करायचंय. मग आपल्याकडे दोन ऑप्शन आहे. एक तर आपण लूपचा यूज करू शकतो किंवा इटरेटरचा. पण आपण यूज कसा करणार? इटरेटरचा. आणि इटरेटर आपल्याकडे दोन आहे, एक व्हॅल्यूज प्रिंट करण्यासाठी आणि एक प्रॉपर्टीज प्रिंट करण्यासाठी. आपल्याला काय प्रिंट करायचे आहे? ॲरे मध्ये जे काही व्हॅल्यूज आहे त्यांना प्रिंट करायचंय. मग त्यासाठी इटरेटर कोणता आहे? फॉर ऑफ. मग ते यूज करूया. या ठिकाणी एक व्हेरिएबल डिफाईन करूया, वेअर सिटी ऑफ सिटीज. त्याला प्रिंट करायचंय डॉक्युमेंट डॉट राईट.
सिटी मध्ये सिटी सेव्ह असणार प्लस यार न्यू लाईनला प्रिंट होण्यासाठी. ठीक आहे, याचा ड्राय रन चालणार कसा बघा. सिटीज एरे आहे, एक व्हॅल्यू ऍक्सेस करणार, पुणे कशामध्ये येणार सिटीज मध्ये. ती कुठे स्टोअर होणार, ती पास कोणला केली जाणार सिटी नावाच्या व्हेरिएबलला. आणि सिटी नावाचा व्हेरिएबल सध्या कोणत्या टाइपचा आहे बघा स्ट्रिंग, म्हणजे पुणे हे नेम सिटी या व्हेरिएबल मध्ये स्टोअर होऊ शकतं. आणि नेक्स्ट लाईनला काय डॉक्युमेंट डॉट राईट सिटी, आणि जी काय सिटी मध्ये स्टोअर आहे काय स्टोअर आहे पुणे, पुणे प्रिंट होणार. त्यानंतर इटरेटरचा क्लोज, परत कुठे एरेज, एरे कोणता आहे सिटीज. मग काय करणार तो 1 बाय 1 व्हॅल्यू ऍक्सेस करणार. काय करणार 1 बाय 1 व्हॅल्यू ऍक्सेस करणार. मग सेकंड व्हॅल्यू कोणती आहे मुंबई, ती कोणला पास करणार सिटी नावाच्या व्हेरिएबलला. नंतर नेक्स्ट लाईनला डॉक्युमेंट डॉट राईट सिटी. हा मग सिटी मध्ये काय प्रिंट होणार मुंबई. त्यानंतर फॉरचा इटरेटरचा क्लोज, त्यानंतर पुढे सिटीज म्हणजे एरे, एरे काय करणार नेक्स्ट व्हॅल्यू ऍक्सेस करणार कोणती दिल्ली. आणि त्यानंतर पुढे ती कोणला पास करणार सिटी नावाच्या व्हेरिएबलला, आणि तुला काय करणार प्रिंट करणार. असं कुठपर्यंत चालणार जोपर्यंत एरे मधील व्हॅल्यू संपत नाही तोपर्यंत हे इटरेटर काय करणार लूप इटरेशन चालूच ठेवणार आहे. ज्यावेळेस एरे मधील व्हॅल्यू संपणार आहे त्यावेळेस ते काय होणार आहे स्टॉप होणार आहे. हा बघूया काय प्रिंट होत आहे मग. काय प्रिंट झालंय बघा पुणे मुंबई दिल्ली बेंगलोर अँड चेन्नई. हा जसं ज्या सिक्वेन्स मध्ये आपण राईट केलं होतं तसं पुणे मुंबई दिल्ली बेंगलोर चेन्नई, त्या सिक्वेन्स मध्ये काय झालं ते प्रिंट झालंय. हा आपल्याला कोणत्या सिक्वेन्स मध्ये प्रिंट करायचं त्यांना असेंडिंग ऑर्डर मध्ये. असेंडिंग ऑर्डर मध्ये सगळ्यात अगोदर काय येणार बघा मग, सगळ्यात अगोदर अल्फाबेटिक ऑर्डर नाही, सगळ्यात अगोदर काय येणार मग बेंगलोर चेन्नई दिल्ली मुंबई आणि लास्टला पुणे असं यायला पाहिजे. बघूया काय येतंय मग आता. इथे सॉर्ट सिंपल एरेचं नेम काय आहे सिटीज डॉट सॉर्ट. काय झालं पाहिजे आता सॉर्ट झालं पाहिजे जसं अल्फाबेटिकल ऑर्डर नाही. आणि कोणत्या ऑर्डर नाही असेंडिंग ऑर्डर नाही. बघूया असेंडिंग ऑर्डरने सॉर्ट होतंय का ते. बघा या ठिकाणी काय पुणे मुंबई दिल्ली बेंगलोर चेन्नई जसं आपण डिफाईन केलं एरे मध्ये तसं. आता त्याला रिफ्रेश करूया. बघा आता आलंय का बेंगलोर चेन्नई दिल्ली मुंबई अँड पुणे. कोणत्या ऑर्डर मध्ये आलंय ते असेंडिंग. आणि असेंडिंग ऑर्डर यामध्ये सॉर्ट इथे राईट केलं आपण बघा इट सॉर्ट द आयटम्स इन असेंडिंग ऑर्डर. कोणती मेथड सॉर्ट मेथड. तुमच्या ज्या काही व्हॅल्यूज आहे जे काही आयटम्स आहे ते असेंडिंग ऑर्डर मध्ये तुम्हाला सॉर्ट करून देणार आहे. त्याने ते सॉर्ट करून दिलंय. मग हे एक्झाम्पल आपण नोट्स मध्ये अपलोड करूया. सॉर्ट ओके. त्यानंतर बघूया रिव्हर्सचं. रिव्हर्सचं काम काय इट सॉर्ट्स द आयटम्स इन रिव्हर्स ऑर्डर ऑफ देअर ऑकरन्स. ज्या ऑकरन्स मध्ये तुम्ही राईट केलंय. हा म्हणजे तुम्ही राईट कसं केलंय बघा पुणे मुंबई दिल्ली बेंगलोर चेन्नई. मग रिव्हर्सचं काम काय फक्त त्यांना रिव्हर्स करायचंय. मग रिव्हर्स कसं करणार अगोदर चेन्नई नंतर बेंगलोर नंतर दिल्ली नंतर मुंबई नंतर परत पुणे. हा म्हणजे ज्या ऑर्डर मध्ये राईट केलंय त्यांना फक्त रिव्हर्स ऑर्डर मध्ये करणार डिसेंडिंग ऑर्डर मध्ये नाही. इथे कुठे आपण मेन्शन केलेलं नाही काय की डिसेंडिंग ऑर्डर मध्ये तो रिव्हर्स करून देतो असं मेन्शन केलंय का नाही. फर्स्ट पॉइंटला आपण मेन्शन केलं काय की बाबांनो असेंडिंग ऑर्डर मध्ये तुम्हाला तो आयटम सॉर्ट करून देतो. बट सेकंड रिव्हर्स मेथडला तसं काही राईट केलेलं नाही. सेकंड मेथडला फक्त काय राईट केलंय की बाबा तो तुमचं जे काय ऑकरन्स आहे त्याला फक्त रिव्हर्स करणार आहे. ऑकरन्स मध्ये तुम्ही ज्या सिक्वेन्स मध्ये राईट केलंय त्याला फक्त तो रिव्हर्स करणार आहे. मग रिव्हर्स कसं करतो बघा इथे सॉर्ट काढून टाकूया. इथे घेऊया रिव्हर्स. त्याला काय करणार तो रिव्हर्स करणार म्हणजे काय चेन्नई बेंगलोर दिल्ली मुंबई पुणे. बघा चेन्नई बेंगलोर दिल्ली मुंबई पुणे. हा इथे कुठे असेंडिंग ऑर्डर नाहीये कुठेही डिसेंडिंग ऑर्डर नाहीये. स्टार्टिंगला बघा काय सी नंतर बी नंतर परत काय आलं बघा डी. असेंडिंग ऑर्डर किंवा डिसेंडिंग ऑर्डरने नाहीये. बट एखादा म्हणतोय की मला पाहिजे डिसेंडिंग ऑर्डरने. जस्ट 1 मिनिट गाईज. डिसेंडिंग ऑर्डरनेच पाहिजे मला रिव्हर्स नकोय. मला डिसेंडिंग जसं असेंडिंग ऑर्डर सॉर्ट काय करून देतोय असेंडिंग ऑर्डर मध्ये करून देतोय तसं मला डिसेंडिंग ऑर्डर मध्ये पण पाहिजे. मग काय करायचंय अगोदर जो काय एरे आहे त्याला काय करायचंय असेंडिंग ऑर्डरने
सेट करायचंय आणि मग त्याला रिव्हर्स करायचंय. मग तो कोणत्या ऑर्डर मध्ये जाणार आहे? डिसेंडिंग ऑर्डर मध्ये. म्हणजे या अगोदर एक लाईन राईट करायची. परत सिटीज डॉट सॉर्ट. एवढ्याने काय होणार बघा? ॲरे सॉर्ट केला जाणार. कशाने? असेंडिंग ऑर्डरने ॲरे सॉर्ट केला जाणार. ॲरे सॉर्ट केल्यानंतर त्याला काय करतोय आपण? रिव्हर्स करतोय. आणि जर ॲरे सॉर्टेड असेल असेंडिंग ऑर्डरने, त्याला रिव्हर्स केलं तर डिसेंडिंग ऑर्डरने दिसणार आहे ना. बघूया होतंय का तसं? बघा आता, PMDCB पुणे, मुंबई, दिल्ली, चेन्नई, बेंगलोर. म्हणजे कसं झालं आपल्या अरे? डिसेंडिंग ऑर्डरने सॉर्ट झाला आहे. बट डायरेक्ट सॉर्ट करता येत नाही. तुम्ही फक्त रिव्हर्स यूज केलं आणि त्याला डिसेंडिंग ऑर्डरने सॉर्ट करायला गेला, तुम्ही कितीही झटला फक्त रिव्हर्स या मेथडने, तर ते होणार नाहीये. अगोदर ॲरे सॉर्ट करायचा असेंडिंग ऑर्डरने आणि त्यानंतर त्याला रिव्हर्स करायचंय. असेंडिंग ऑर्डरला रिव्हर्स केल्यानंतर डिसेंडिंग ऑर्डरच होणार आहे. बट अगोदर ॲरे तुम्हाला सॉर्ट करणं गरजेचं आहे. डायरेक्ट अप्लाय होणार नाहीये. हे एक्झाम्पल पण नोट्समध्ये अपलोड करतो. आता हे एक्झाम्पल बघा, सगळे 4-4, 5-5 लाईन मध्ये होत आहे. मग एवढंच एक्झाम्पल आहे असं पण नाही. ज्यावेळेस तुम्हाला रिअल वर्ल्ड प्रोग्राम किंवा जे आपले मॉडर्न प्रोग्रामिंग आहे त्यामध्ये त्याला यूज करायचं असेल तर त्या ठिकाणी रिक्वायरमेंट नुसार यूज करायचंय. जसं बघा कालचं एक्झाम्पल होतं. कालचं एक्झाम्पल ॲरे मॅनिप्युलेशनचं. आता या ठिकाणी बघा ॲरे आहे पुणे, मुंबई, दिल्ली. मग मला याला काय करायचंय? डिसेंडिंग ऑर्डरने करायचंय, असेंडिंग ऑर्डरने करायचंय. मग या ठिकाणी लोड कधी होणार आहे? सिटी लोड कधी होणार आहे? एवढ्याने सिटी काय केलं जाणार आहे? लोड केलं जाणार आहे. मग ॲरे अगोदर काय करायचं आहे? तुम्हाला असेंडिंग ऑर्डरने पाहिजे असेंडिंग ऑर्डरने, डिसेंडिंग ऑर्डरने पाहिजे डिसेंडिंग ऑर्डरने करून घ्यायचं आहे. बट बाकीचं हे लॉजिक तुम्हाला त्या ठिकाणी परत राईट करावं लागेल. सेम, फक्त एक एक लाईनचा चेंज. ट्राय करायचं प्रत्येकाने. एक एक लाईनचा चेंज करायचा आहे. सॉर्ट ज्या ठिकाणी तुम्हाला सॉर्टेड पाहिजे त्या ठिकाणी सॉर्ट यूज करायचे, ज्या ठिकाणी तुम्हाला डिसेंडिंग ऑर्डर पाहिजे त्या ठिकाणी सॉर्ट प्लस रिव्हर्स दोन्ही यूज करायचे. जे कालचं एक्झाम्पल झालं त्यामध्ये. एक्झाम्पल अपलोड केलंय आपण हे. ओके. आपल्याला आता नेक्स्ट टॉपिक कडे जायचंय आणि महत्वाचा टॉपिक आहे. त्याचं नाव आहे ऑब्जेक्ट टाईप. टॉपिकचं नेम देऊया ऑब्जेक्ट टाईप. त्यालाच बोललं जातं जेसन. जर कुठे ऐकलं जेसन म्हणजे काही वेगळं आहे असं नाहीये. मग आता जेसन कधी म्हणायचं ऑब्जेक्ट टाईपला आणि कधी नाही म्हणायचं हे सगळ्या गोष्टी आपण बघणार आहोत. मग आता ऑब्जेक्ट टाईप हा आपला टॉपिक स्टार्ट झाल्यानंतर आपल्याला सगळ्यात फर्स्ट पॉईंट बघायचा आहे की ऍक्च्युअल ऑब्जेक्ट आहे तरी काय, ऑब्जेक्ट म्हणतात कशाला आणि ऑब्जेक्टची गरज काय. ठीक आहे. मग आता तुम्ही बघितलं असेल बाकीच्या टेक्नॉलॉजीज मध्ये, बाकीच्या लँग्वेजेस मध्ये ऑब्जेक्ट कशासाठी यूज करतात. त्यानंतर जर तुम्ही उपच्या कन्सेप्ट बघितल्या असतील किंवा ज्यांच्या झाल्या त्यांना माहित असेल की ऑब्जेक्ट काय आहे, क्लास काय आहे, त्यानंतर इनहेरिटन्स काय आहे. इनहेरिटन्स मध्ये सिंगल इनहेरिटन्स असेल, मल्टिपल असेल, मल्टी लेवल असेल, हायब्रिड असेल, हायरार्किकल असेल. हे इनहेरिटन्स काय आहे, कोणता इनहेरिटन्स कशाबद्दल किंवा कधी यूज करायचा आहे हे सगळं बघितलं असेल. बट आता जे एक्झाम्पल आपण बघतो, कोणते एक्झाम्पल असेल, इंटर्न्स असेल, क्लासचं असेल, जे एक्झाम्पल बघतो ना ते एक्झाम्पल फक्त आपण आपल्या सिम्प्लिसिटी पर्पज साठी किंवा आपल्याला समजण्यासाठी बघतो. एखादा क्लास घेतला, ऍक्च्युअल क्लास कसा वर्क करतोय किंवा ऑब्जेक्ट कसा वर्क करतोय किंवा कन्स्ट्रक्टर कसा वर्क करतोय. जर तुम्हाला विचारलं की बाबा कन्स्ट्रक्टर म्हणजे काय, तर तुम्ही आन्सर सांगता की कन्स्ट्रक्टर ऑब्जेक्ट कॉल केल्यानंतर कन्स्ट्रक्टर कॉल होतो. क्वेश्चन आहे कन्स्ट्रक्टर काय आहे. तुम्ही सांगतात कन्स्ट्रक्टर कधी रन होतोय. क्वेश्चन विचारलाय की बाबा कन्स्ट्रक्टर काय आहे, तुम्ही आन्सर सांगताय कन्स्ट्रक्टर कधी रन होतोय त्याचा आन्सर सांगताय. ह्या कन्फ्युजन भरपूर वेळेस होतात. तसं आता प्रत्येक एक्झाम्पल ज्यावेळेस रिक्वायरमेंट येते, रिक्वायरमेंट नुसार तुमचं जी काही मेथड असेल, जो काही टॉपिक असेल त्याला चेंजेस करावा लागतं नॉर्मल फॉर्म मध्ये. मग ते कसं करायचंय, काय करायचंय या गोष्टीवर आपण फोकस करूया.
सगळ्यात अगोदर ऑब्जेक्ट आलाय कधी? कॉम्प्युटर प्रोग्रामिंग मध्ये. ऑब्जेक्ट दुसरीकडे बघितला नसेल ना. ऑब्जेक्ट हा वर्ड तुम्ही कॉम्प्युटर प्रोग्रामिंग मध्ये बघितला असेल. मग तुम्ही जावा असेल, डीएस असेल, सी असेल. सी मध्ये लास्टला कोणता आहे? स्ट्रक्चर असेल, युनियन असेल, त्यानंतर जावा, पायथन, पीएचपी, त्यानंतर इव्हन डेटाबेस, एसक्यूएल असेल. त्या ठिकाणी तुम्ही ऑब्जेक्ट हा नाव ऐकलंय. ऑब्जेक्ट हे सगळे जे आता सांगितलंय मी, हे काय प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. कॉम्प्युटर रिलेटेड प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. मग कॉम्प्युटर रिलेटेड प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये ऑब्जेक्ट हा वर्ड आलाय कधी आणि आणलाय कोणी हे आपण अगोदर बघूया. या ठिकाणी राईट करून घ्या. फर्स्ट पॉइंट, द कन्सेप्ट ऑफ ऑब्जेक्ट, द कन्सेप्ट ऑफ ऑब्जेक्ट, the concept of object into computer programming was introduced in early 1960. Introduced in early 1960s. 1960s. हा, कोणी इंट्रोड्यूस केली? त्यांचं नेम या ठिकाणी राईट करूया. बाय अलान के. अलान काय. आता अलान काय हे जे शास्त्रज्ञ होते त्यांनी ऑब्जेक्ट ही कन्सेप्ट जगासमोर इंट्रोड्यूस केली कॉम्प्युटर प्रोग्रामिंग मध्ये 1960 मध्ये. हा, त्यानंतर मग ह्या कन्सेप्ट आल्या. जावा असेल, पीएचपी असेल, सीपीपी असेल, त्यामध्ये ऑब्जेक्ट पाहिजे, ऑब्जेक्ट कसा वर्क करतो, ऑब्जेक्ट ऍक्च्युअल कधी पाहिजे किंवा त्याची रिक्वायरमेंट काय आहे, या कन्सेप्ट त्यानंतर आल्या. सगळ्यात अगोदर 1960 मध्ये कॉम्प्युटर प्रोग्रामिंग मध्ये ऑब्जेक्ट ही कन्सेप्ट आणण्याचं काम अलान काय यांनी केलंय. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट या ठिकाणी राईट करूया. ऑब्जेक्ट रिलेटेड याचं काम काय? टू कीप related data and logic under one reference. हा, मग आता यामध्ये जो काय ऑब्जेक्ट आहे त्यामध्ये किंवा तुम्ही ऑब्जेक्टला दोन वेने म्हणू शकता की ऑब्जेक्ट कॉम्बिनेशन आहे डेटा अँड लॉजिकचं. डेटा अँड लॉजिक एका रेफरन्स मध्ये आणण्याचं काम हा ऑब्जेक्ट करतो. त्यानंतर सेकंड पॉइंट, ऑब्जेक्ट स्टोर डेटा in properties and defines logic using function. हा, मग आता डेटा आणण्याचं रिझन काय किंवा डेटा आणण्याची गरज का पडली? हा, आता या ठिकाणी सेकंड पॉइंटवर फोकस करा. हा, फर्स्ट पॉइंट लक्षात ठेवायचं कायम का ऍक्च्युअल ऑब्जेक्ट आलाय कधी आणि आणलाय कोणी. सेकंड पॉइंट, टू कीप रिलेटेड डेटा अँड लॉजिक अंडर वन रेफरन्स. हा जो वर्ड आहे रिलेटेड हा इम्पॉर्टंट आहे यामध्ये. काय की जर एखादा कन्सेप्टच्या रिलेटेड डेटा असेल, एखाद्या कन्सेप्टच्या रिलेटेड लॉजिक असेल, एक कन्सेप्ट आहे त्या रिलेटेड डेटा आहे आणि त्याच कन्सेप्ट रिलेटेड काहीतरी लॉजिक आहे, त्या दोन्ही गोष्टींना एका रेफरन्स मध्ये ठेवण्यासाठी ऑब्जेक्ट हा कन्सेप्ट डिफाईन करण्यात आलाय. आणि त्यानंतर आपण लास्टच्या पॉइंटला राईट केलंय किंवा लास्टच्या लाईनला राईट केलंय की ऑब्जेक्ट स्टोर डेटा इन प्रॉपर्टीज अँड डिफाईन्स लॉजिक युझिंग फंक्शन. आता त्या ठिकाणी ऑब्जेक्ट मध्ये फंक्शन पण येतात. काय येतात? ऑब्जेक्ट मध्ये फंक्शन पण येतात. बाकीच्या टेक्नॉलॉजीज मध्ये तुम्ही ऑब्जेक्ट जो काही शिकला असेल तो तिथपर्यंत मर्यादित ठेवा. जे आता ऐकायला भेटतंय ते जावास्क्रिप्ट पुरतं ठेवा. हा, मग आता याची गरज काय? आपण एक नॉर्मल एक्झाम्पल 1-2 लाईन मध्ये बघूया.
एक्झाम्पल घेऊन या ठिकाणी मी एक व्हेरिएबल डिक्लेअर करतो. फॉर एक्झाम्पल व्हेअर मोबाईल इक्वल टू मोबाईलचे नेम राईट करतो गुगल. त्यानंतर अजून एक व्हेरिएबल डिक्लेअर करतो व्हेअर प्राइस इक्वल टू फॉर एक्झाम्पल 95,045 अशी काहीतरी प्राइस या ठिकाणी काय करतो डिफाईन करतो. आता या ठिकाणी बघा मी एक नेम घेतलंय किंवा एक मोबाईल घेतला गुगल आणि एक प्राइस घेतली. आता या दोन्हींचा रेफरन्स एकच आहे का, किंवा गुगल या मोबाईलची प्राइस 95,000 आहे का? असं तुम्ही म्हणू शकता सध्यापुरतं, बट लॉजिकली आणि टेक्निकली ते काही नाहीये, संभव नाहीये. तुम्ही गुगलचीच 95,000 प्राइस ही गुगलचीच आहे. कशावरून? दोन वेगवेगळे रेफरन्स आहे. मोबाईल हा वेगळा रेफरन्स आहे, प्राइस ही वेगळा रेफरन्स आहे. प्राइस कशाची पण असू शकते. यानंतर मी या ठिकाणी डिफाईन केला अजून एक व्हेअर बाईक इक्वल टू फॉर एक्झाम्पल स्प्लेंडर असं काहीतरी डिफाईन केलं. ओके. मग आता प्राइस कोणाची म्हणायची? ती जी प्राइस आहे ती कोणाची सांगायची, बाईकची की मोबाईलची? कन्सिडर तर करू शकत नाही ना, किंवा आपण असं तुक्का पण मारू शकत नाही. असेल गुगलची किंवा असेल स्प्लेंडरची किंवा असेल मोबाईलची किंवा असेल कोणत्या तरी एका बाईकची. मग आता हे जे काही रेफरन्स आहे त्यांचं लॉजिक आणि त्यांचा डेटा जर एखाद्या ऑब्जेक्ट किंवा एखाद्या रिअल वर्ल्ड एंटिटी सोबत जर मॅच होत असेल, त्या दोन्ही कन्सेप्टला एका ठिकाणी ठेवण्याचं काम हा ऑब्जेक्ट करतो. मग त्यांना ऑब्जेक्टच्या फॉर्म मध्ये दाखवणं गरजेचं आहे. मग यांना ऑब्जेक्टच्या फॉर्म मध्ये दाखवणार कसं? या ज्या गोष्टी आहे यांना ऑब्जेक्टच्या फॉर्म मध्ये दाखवणार कसं? मग त्या ठिकाणी तुम्हाला एक ऑब्जेक्ट क्रिएट करून की अँड व्हॅल्यूज यांचं कॉम्बिनेशन करावं लागतं. कसं? आपण एकदा सिंटॅक्स मध्ये राईट करून घेऊया. सेकंड पॉईंट पण या ठिकाणी अगोदर राईट करून घेऊ. नेक्स्ट पॉईंट, कीज आर स्ट्रिंग टाईप. की आणि व्हॅल्यूज आहे ना, आता जो ऑब्जेक्ट आहे, आता आपण जेसम फॉर्मॅट कडे थोडं थोडं जात आहे. जो काय ऑब्जेक्ट आहे तो कॉम्बिनेशन आहे किंवा कलेक्शन आहे की अँड व्हॅल्यूजचं. मग तो पॉईंट या ठिकाणी राईट करून घेऊया. ऑब्जेक्ट्स इज अ की अँड व्हॅल्यूज कलेक्शन. की अँड व्हॅल्यूज collection. Key and values collection. And second point, keys are string type. Keys are string type. And next point, values can be any type. आता या ठिकाणी दोन पॉइंट आहे. की अँड व्हॅल्यूज. की ही कंपल्सरी स्ट्रिंग टाईप असणार आहे ऑब्जेक्टच्या फॉर्म मध्ये, आणि त्यानंतर जी काही व्हॅल्यू आहे ती कोणत्याही टाईपची असू शकते. स्ट्रिंग, इंटेजर, फ्लोट, तुम्हाला जो काही फॉर्मॅट पाहिजे त्या फॉर्मॅटमध्ये तुम्ही व्हॅल्यू डिफाईन करू शकतात. बट जो काही कीचा फॉर्मॅट आहे तो कंपल्सरी स्ट्रिंग टाईप असणार आहे. मग त्या सिंटॅक्स या ठिकाणी राईट करून घेऊया. एक ऑब्जेक्ट डिफाईन करतो. फॉर एक्झाम्पल लेट ऑब्जेक्ट या ठिकाणी ऑब्जेक्टचा बॉडी पार्ट असेल. मग या ठिकाणी कीज राईट करायच्या ज्या पाहिजे त्या, त्यानंतर कोलन आणि व्हॅल्यू, आणि त्यांना सेपरेशन साठी कोम ऑपरेटर यूज करायचं, सेमी कोलन यूज करायचं नाहीये. या ठिकाणी राईट करूया 2-3 व्हॅल्यू इम्प्लिमेंट करून ठेवूया सिंपल. आता त्या की आणि व्हॅल्यूज आहे त्यामध्ये अजून एक गोष्ट ऍड केली जाते. त्या ठिकाणी तुम्ही फंक्शन पण घेऊ शकता. काय घेऊ शकता? आणि त्याची जी की आहे ती पण स्ट्रिंग टाईप मध्येच असली पाहिजे. जी काय की आहे ना ती पण कोणत्या टाईप मध्ये असली पाहिजे? स्ट्रिंग टाईप मध्ये. मग या ठिकाणी तुम्ही फंक्शन पण डिफाईन करू शकतात.
एवढं झाल्यानंतर पुढे काय असणार त्या फंक्शनचा बॉडी पार्ट. ओके, आणि हा ऑब्जेक्टचा बॉडी पार्ट. हा एवढा काय आहे, हा टोटल त्या ऑब्जेक्टचा बॉडी पार्ट आहे आणि हा एवढा फंक्शनचा बॉडी पार्ट आहे. थोडीशी लाईन पाहिजे तर लाईन पण देऊ शकतो. हा एवढा कशाचा आहे, फंक्शनचा. म्हणजे त्या ठिकाणी तुम्ही कीज घेऊ शकता, व्हॅल्यूज घेऊ शकता आणि त्या व्हॅल्यू तुम्ही कोणत्याही टाईपच्या घेऊ शकता. या ठिकाणी बघा, व्हॅल्यूज कॅन बी एनी टाईप. मग ती व्हॅल्यू तुमची स्ट्रिंग टाईपची असू शकते, इंटिजर असू शकते, फ्लोट असू शकते. त्यानंतर तुमची ती व्हॅल्यू आहे ती फंक्शन पण असू शकते. मग असं नाही म्हणलो मी की काय ऑब्जेक्ट इज अ की अँड व्हॅल्यूज अँड फंक्शन कलेक्शन. फंक्शन बोललोच नाही. फंक्शन कशामध्ये जाते ते आता व्हॅल्यू मध्ये जात आहे. हा मग त्यांना कसं राईट करतात या ठिकाणी बघूया. ऑब्जेक्ट कसा राईट करता या ठिकाणी हे काढून टाकूया. मग एक ऑब्जेक्ट क्रिएट करूया, लेट प्रोडक्ट्स नावाचा. त्याला कर्ली ब्रॅकेटमध्ये ठेवायचंय आणि कीज जे आहे त्या स्ट्रिंग टाईप मध्ये ठेवायचंय. मग नेम हे कशामध्ये ठेवायचंय, नेम हे काय झालंय, कीज झालंय. ओके, आता नेम काय, तुम्ही नेम काही पण देऊ शकता. आता काय दिलं होतं आपण, गुगल, ते नेम तुम्ही या ठिकाणी देऊ शकता, गुगल. हा गुगल काय झालंय, व्हॅल्यू झाली आहे. हा जर तुम्ही या ठिकाणी सेमीकोलन दिलं तर काय येते बघा, या ठिकाणी एरर येतं. हा मग त्या ठिकाणी सेमीकोलन न देता ऑब्जेक्ट मधील व्हॅल्यूज सेपरेशन साठी कोमा ऑपरेटरचा यूज करायचा आहे. हा त्यानंतर पुढची व्हॅल्यू अगोदर की राईट करूया. फॉर एक्झाम्पल की राईट करूया प्राइस. प्राइस घेऊया 95,045. आता बघा, अगोदर एक स्ट्रिंग फॉर्मॅट मध्ये घेतलंय, नंतर डेसिमल फॉर्मॅट मध्ये घेतलंय. हा पाहिजे तशा फॉर्मॅट मध्ये आपण घेऊ शकतो. त्यानंतर अजून एक कीज घेऊया, फॉर एक्झाम्पल स्टॉक. स्टॉक अवेलेबल आहे की नाही, हा मग त्याला आपण बुलियन फॉर्मॅट मध्ये सांगू शकतो. ट्रू म्हणजे आहे, अवेलेबल आहे. फॉल्स म्हणजे अवेलेबल नाहीये. मग या ठिकाणी बुलियन फॉर्मॅट पण आपण राईट करू शकतो. त्यानंतर पुढे क्वांटिटी सांगू शकतो की जो काही स्टॉक आहे त्याची क्वांटिटी किती आहे आपल्याकडे. हा मग क्वांटिटी फॉर एक्झाम्पल तुम्ही सांगू शकता 4 आहे, 5 आहे, जी काय क्वांटिटी असेल त्या प्रोडक्टची ती तुम्ही त्या ठिकाणी सांगू शकता. त्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी टोटल करू शकता फंक्शन मध्ये. म्हणजे फॉर एक्झाम्पल मला एखादा मी स्टॉक घेतला किंवा एखादं प्रोडक्ट परचेस केलं आणि ते प्रोडक्ट मी जर 3, 4 किंवा 5 परचेस केले. हा मग या ठिकाणी बघा, जर मी हे प्रोडक्ट 5 परचेस केले, गुगल जे फोन आहे त्याची एका फोनची प्राइस आहे 95,000, असे 5 फोन जर मी परचेस केले तर त्याची टोटल व्हॅल्यू किती येणार आहे. मग त्यासाठी मला या ठिकाणी काहीतरी फंक्शनॅलिटी राईट करणं गरजेचं आहे. मग या ठिकाणी कीज राईट करूया टोटल आणि फंक्शनॅलिटी राईट करण्यासाठी राईट करूया डायरेक्ट फंक्शन. फंक्शन पण घेऊ शकतो ना. मग या ठिकाणी राईट करूया फंक्शन आणि फंक्शनचा बॉडी पार्ट. मग आता फंक्शनच्या बॉडी पार्ट मध्ये आपल्याला काय करायचंय, व्हॅल्यू रिटर्न करायची. मग या ठिकाणी रिटर्न असं यूज करू शकतो. आणि रिटर्न केल्यानंतर आता या फंक्शन मध्ये मला ह्या व्हॅल्यू ऍक्सेस करावे लागतील. कोणत्या व्हॅल्यू ऍक्सेस करावे लागतील, सगळ्यात अगोदर प्राइस काय आहे आणि त्यानंतर त्याची क्वांटिटी किती घेतली आहे यांचं मल्टिप्लिकेशन करावं लागेल. म्हणजे या दोन व्हॅल्यू प्राइस आणि क्वांटिटी माझ्या या फंक्शन मध्ये येणं गरजेचं आहे. पुढे येणं गरजेचं आहे फंक्शन मध्ये. मग त्या फंक्शन मध्ये येण्यासाठी मला कोणती गोष्ट ऍड करावी लागते किंवा यूज करावी लागते ते आपण नोट्स मध्ये राईट करून घेऊ अगोदर आणि त्यानंतर इथे राईट करूया. इथे नेक्स्ट पॉइंट राईट करूया. द प्रॉपर्टीज ऑफ ऑब्जेक्ट, द properties of object can be accessed within object by using this keyword. By using this keyword. And second point, आता मला कंपल्सरी जी काही प्रॉपर्टीज आहे ऑब्जेक्टची, आता ह्या सगळ्या प्रॉपर्टीज आहे, आपण त्याला कीज म्हणून, त्या सगळ्या प्रॉपर्टीज आहे ऑब्जेक्टच्या. नेम असेल, प्राइस असेल, क्वांटिटी असेल किंवा टोटल जे काय किंवा क्वांटिटी पर्यंत कन्सिडर करा.
या सगळ्या ज्या प्रॉपर्टीज आहे, या ठिकाणी बघा प्रॉपर्टी म्हणून येते, क्वांटिटी कोणती सिलेक्ट केली तर मग आता ह्या ज्या प्रॉपर्टीज आहे या मला जर ऍक्सेस करायच्या असतील, मग मी त्याला जो काही ऑब्जेक्ट बनवलाय त्यामध्ये पण ऍक्सेस करू शकतो आणि मला त्या ऑब्जेक्टच्या बाहेर पण ऍक्सेस करायची कधीतरी गरज पडू शकते. मग आता 2 वे आहे. कधीतरी मला ऑब्जेक्टमध्ये ऍक्सेस करायचे असतील आणि कधी ऑब्जेक्टच्या बाहेर ऍक्सेस करायचे असतील. जर तुम्हाला त्या प्रॉपर्टीज ऑब्जेक्टमध्ये ऍक्सेस करायच्या असतील किंवा ऑब्जेक्टमध्ये एखादं फंक्शन असेल त्यामध्ये तुम्हाला ऍक्सेस करायचे असतील तर त्या ठिकाणी यूज करायचा आहे धिस कीवर्ड. आणि जर तुम्हाला त्याच प्रॉपर्टी ऑब्जेक्टच्या बाहेर यूज करायचे असतील तर त्या ठिकाणी यूज करायचा आहे ऑब्जेक्ट. 2 गोष्टी आहे. ऑब्जेक्टमध्ये यूज करायचे असतील किंवा ऍक्सेस करायचे असतील तर धिस कीवर्ड नेम आणि ऑब्जेक्टच्या बाहेर यूज करायचे असतील तर ऑब्जेक्टचा डायरेक्ट नेम डॉट जे काही प्रॉपर्टी असेल ती. मग या ठिकाणी राईट करून घेऊया. सेकंड पॉइंट, आउटसाइड ऑब्जेक्ट, outside object you can access with reference of object name मग त्यांना कसं राईट करायचंय सिंटॅक्स मध्ये राईट करूया. आपला ऑब्जेक्ट काय, ऑब्जेक्टचं नेम. फॉर एक्झाम्पल ऑब्जेक्टचं नेम नाही घेता, फक्त या ठिकाणी सिंपल ऑब्जेक्ट राईट करतो. ऑब्जेक्ट राईट केल्यानंतर ऑब्जेक्टचा बॉडी पार्ट आणि ऑब्जेक्टच्या बॉडी पार्ट मध्ये मला जर एखादी व्हॅल्यू ऍक्सेस करायची असेल किंवा एखादी प्रॉपर्टीज ऍक्सेस करायची असेल तर त्या ठिकाणी यूज करायचं आहे धिस डॉट की म्हणजे कोणती प्रॉपर्टीज. ओके. त्यानंतर पुढे हे त्याला ऑब्जेक्टच्या आतमध्ये जर ऍक्सेस करायचं असेल तर, आणि जर ऑब्जेक्टच्या बाहेर ऍक्सेस करायचं असेल तर यूज करायचं आहे त्या ठिकाणी ऑब्जेक्ट, डायरेक्ट ऑब्जेक्ट यूज करायचा आहे डॉट की. आता सिंपल कसं म्हणू शकता, जसं तुम्ही आता बघितलं असेल, जर स्टॅटिक मेथड चालू असेल तर स्टॅटिक कधी यूज करायचंय, आणि जर तुम्हाला स्टॅटिक मेथड नसतील, नॉन स्टॅटिक असतील, स्टॅटिक असतील, त्या ठिकाणी कन्सेप्ट बघायला भेटतील. धिस कीवर्ड कधी यूज करायचा, कधी यूज करायचा नाहीये. सेम कन्सेप्ट आहे, फक्त नॉर्मल चेंजेस आहे. त्या ठिकाणी व्हॅल्यूज असतात किंवा हे असतात, व्हेरिएबल असतात किंवा डेटा मेंबर असतात. या ठिकाणी आहे प्रॉपर्टीज. ओके. मग याचं एक्झाम्पल राईट करूया. रिटर्न करायचं आहे ना आपल्याला, इथे रिटर्न आपल्याला काय करावं लागेल, मग मल्टिप्लिकेशन करावं लागेल, प्राइस इंटू क्वांटिटी. मग या ठिकाणी धिस डॉट, बघा धिस डॉट नंतर आपल्याला काय पाहिजे, क्वांटिटी पाहिजे अगोदर. क्वांटिटी इंटू धिस डॉट, पुढे काय आहे, कशासोबत मल्टिप्लिकेशन करावं लागेल आपल्याला, त्या प्राइस सोबत. या ठिकाणी प्राइस अँड रिटर्न. आता रिटर्न फंक्शन मध्ये बघितलं आपण काय, ज्या ठिकाणून कॉल आला त्या ठिकाणी आपला कंपायलर काय जातो, रिटर्न जातो. मग रिटर्न जाते ना, त्या ठिकाणी फंक्शनला नेम नाही, बट आपण प्रिंट करताना त्या फंक्शनला कॉल करणार आहे आणि कॉल केल्यानंतर येणारं आन्सर त्या कॉलिंगचं हे एवढं असणार आहे. एवढा आन्सर तो रिटर्न घेऊन येणार आहे. रिटर्न घेऊन आल्यानंतर ज्या ठिकाणून कॉल करतोय त्या ठिकाणी तो प्रिंट करणार आहे. मग या ठिकाणी अजून एक मेथड लागेल आपल्याला किंवा अजून एक प्रॉपर्टीज लागेल. मग त्या प्रॉपर्टीचं नेम राईट करूया प्रिंट. प्रॉपर्टीचं नेम काय राईट केलंय, प्रिंट. सेपरेशन करावं लागेल कारण की ही एवढी पण एक प्रॉपर्टीज आहे, मग त्याला सेपरेशन करावं लागेल. बघा या ठिकाणी प्रिंट राईट केलं तर एरर आलं का, कारण त्याला सेपरेट करावं लागेल. सेपरेट करण्यासाठी काय यूज करायचं आहे, कोमा ऑपरेटर. प्रिंट प्रॉपर्टीज आहे, मग त्या ठिकाणी अजून एक फंक्शन डिफाईन करूया. फंक्शन कशासाठी, प्रिंटसाठी. आणि त्या प्रिंट फंक्शन मध्ये आपला डेटा प्रिंट करायचा आहे. मग या ठिकाणी डॉक्युमेंट डॉट राईट, डॉक्युमेंट डॉट राईट केल्यानंतर काय करायचं त्याला बघूया आता. मग आता सगळ्या व्हॅल्यू मला प्रिंट करायचे, ऍक्सेस करायचे. कुठे ऍक्सेस करायचे बघा, ऑब्जेक्टच्या बाहेर आहे की ऑब्जेक्टच्या आतमध्ये आहे. हे प्रिंट फंक्शन पण पुढे राईट केलं आपण ऑब्जेक्टमध्ये. आता या फंक्शनचं नेम प्रिंट आहे असं नाही, प्रिंट ही प्रॉपर्टीज आहे, टोटल प्रॉपर्टी आहे. क्वांटिटी, स्टॉक, प्राइस, नेम या सगळ्या काय कीज आहे आणि ह्या त्यांच्या व्हॅल्यूज आहे. गुगल हे 95,000, इव्हन हे फंक्शन त्याची व्हॅल्यू आहे, हे फंक्शन पण त्याची व्हॅल्यू आहे.
मग आता मला त्यामध्ये प्रिंट करायचंय. मग प्रिंट करताना मला ह्या व्हॅल्यू ऍक्सेस किंवा ह्या प्रॉपर्टीज मला ऍक्सेस करणं गरजेचं आहे. या प्रॉपर्टीज कुठे आहे? ऑब्जेक्टमध्येच आहे आणि ते फंक्शन पण ऑब्जेक्टमध्येच आहे. आणि त्यांना जर ऍक्सेस करायचं असेल तर मग मला कोणता वर्ड यूज करावा लागेल? धिस. मग या ठिकाणी आपण एक्सप्रेशन मध्ये राईट करूया त्याला. कशामध्ये? एक्सप्रेशन मध्ये. नेम इक्वल टू डॉलर कर्ली ब्रॅकेट. काय नेम आहे आपल्या प्रॉपर्टीचं? आपल्याला नेम प्रॉपर्टीज ऍक्सेस करायची ना, आणि कुठे आहे? ऑब्जेक्ट मध्येच ऍक्सेस करायची. मग धिस डॉट नेम. ओके, पुढे BR घेऊया. त्यानंतर पुढे नेम झाल्यानंतर काय घ्यायचं आपल्याला? प्राइस. नेम नंतर प्राइस इक्वल टू कर्ली ब्रॅकेट. परत धिस डॉट प्राइस BR न्यू लाईन साठी. प्राइस नंतर पुढे काय आहे? प्राइस झाली. प्राइस नंतर क्वांटिटी आहे, स्टॉक आहे. स्टॉक. मग स्टॉक घेऊया या ठिकाणी. स्टॉक इक्वल टू धिस डॉट स्टॉक. त्यानंतर ब्रेक. परत ब्रेक नंतर परत स्टॉक नंतर क्वांटिटी आहे. मग क्वांटिटी इक्वल टू डॉलर कर्ली ब्रॅकेट धिस डॉट क्वांटिटी. क्वांटिटी. ओके, त्यानंतर परत ब्रेक. अजून काय राहिलंय? क्वांटिटी नंतर टोटल पण राहिलंय. टोटल. टोटल कुठे? आता फंक्शन मध्ये. आता फंक्शनला कॉल करायचं आहे आपल्याला. मग आता या ठिकाणी सेम परत टोटल इक्वल टू डॉलर कर्ली ब्रॅकेट. दिस तर कंपल्सरी यूज करावं लागेल आपल्याला. दिस. आणि फंक्शनचं नेम काय आहे बघा आता या ठिकाणी? टोटल आहे. मग फक्त टोटल असं राईट करून चालणार नाही. त्या ठिकाणी ओपन क्लोज कॉल घेणं पण गरजेचं आहे. आणि लास्टला परत BR, कारण की अजून त्यानंतर आपण काही राईट केलं तर ते येणं गरजेचं आहे. ओके, आता एवढ्याने काय होणार? जर याला मी सिंपल वे मध्ये रन केलं तर काय येतंय का बघा? काही आलं नाही, कारण की काही प्रिंटच केलं नाही. कसं प्रिंट केलं नाही म्हणा? या ठिकाणी डॉक्युमेंट डॉट राईट तर घेतलंय, मग प्रिंट कसं नाही केलं? प्रिंट ते ऑब्जेक्ट मध्ये आहे. त्या प्रिंट नावाच्या किंवा प्रिंट ही जी प्रॉपर्टीज आहे त्याचं एक फंक्शन आहे. त्या फंक्शनला कॉल जाणं गरजेचं आहे. विदाउट कॉल तर रन होणार नाहीये, म्हणजे त्याला कॉल करणं गरजेचं आहे. आता मला त्या प्रिंट नावाला ऍक्सेस करायचंय किंवा त्या प्रिंट फंक्शनला ऍक्सेस करायचंय. आता मी त्यामध्ये पण करू शकतो आणि त्या प्रोडक्टच्या किंवा त्या ऑब्जेक्टच्या बाहेर पण करू शकतो. मग या ठिकाणी मी राईट करतो प्रोडक्ट डॉट फंक्शनचं नेम किंवा प्रॉपर्टी कोणती ऍक्सेस करायची आपल्याला? प्रिंट प्रॉपर्टी ऍक्सेस करायची. मग ओपन क्लोज कॉल. ओके, आणि आता रन करूया. बघा, नेम इक्वल टू गुगल, प्राइस 95,000, स्टॉक ट्रू, क्वांटिटी 5 आणि टोटल. मग बघा, एका स्टॉकची प्राइस किती आहे? 95,000.45. मग आता माझ्याकडे अशी किती क्वांटिटी आहे? 5. मग 95,000 इंटू 5 किती आलंय बघा? 4,75,000 टोटल. आता या ठिकाणी काहींना डाऊट आला असेल. डाऊट काय आला असेल की बाबा या ठिकाणी टोटल मध्ये एक फंक्शन आहे, या फंक्शनला तर कुठे कॉल केला नाही. या प्रिंट प्रॉपर्टीचे जे काही फंक्शन आहे त्याला आपण कॉल केलाय, बट या फंक्शनला कॉल केलाय. या फंक्शनला कॉल करण्याची गरज नाहीये, त्याने इनरने कॉल केलाय. इनरने कसा? या ठिकाणी बघा कॉल होत गेलाय. म्हणजे ऍक्सेस होत गेलाय सगळं टोटल. आणि या ठिकाणी लास्टला गेल्यानंतर बघा टोटल इक्वल काय ऍक्सेस केलंय बघा? दिस डॉट टोटल. या ठिकाणाहून कोणला कॉल केलाय? या टोटल प्रॉपर्टीजला. आणि या ठिकाणी काय आहे बघा? बॉडी पार्ट मध्ये दिस डॉट क्वांटिटी इंटू दिस डॉट प्राइस यांची मल्टिप्लिकेशन झाली. येणार आन्सर रिटर्न झालं. रिटर्न कुठे? ज्या ठिकाणाहून कॉल आला होता त्या ठिकाणी. म्हणजे टोटल एवढ्याचं जे आन्सर आहे ते काय आलंय? 4,75,000. आणि ते कोणी प्रिंट केलंय? या एवढ्या कशाने? जे एक्सप्रेशन राईट केलंय त्याने. आणि आपलं आउटपुट त्या ठिकाणी प्रिंट झालं 4,75,000.
हा, मग आता एवढं असं राईट करण्याची गरज काय म्हणा. आता याला मी रियूज करू शकतो. हा जो ऑब्जेक्ट आहे ना त्याला मी रियूज करू शकतो आणि या सगळ्या गोष्टींना बोललं तर जेसन. काय बोललं तर जेसन. आता रियूज कसं करू शकतो ते दाखवण्या अगोदर हे एक्झाम्पल एकदम नोट्स मध्ये अपलोड करतो. बघा या ठिकाणी ऑब्जेक्टच्या बाहेर जर ऍक्सेस करायची असेल कीज, काय यूज करायचं ऑब्जेक्ट डॉट की या ठिकाणी बघा, आणि ऑब्जेक्टच्या आतमध्ये असेल तर दिस डॉट की. सेम तसं यूज केलंय का बघा या ठिकाणी. ऑब्जेक्टच्या आतमध्ये दिस डॉट की, नेम की आहे, प्राइस की आहे. या ठिकाणी बघा ऑब्जेक्टच्या बाहेर ऍक्सेस करायचं असेल तर ऑब्जेक्ट डॉट कीज. मग त्याचं एक्झाम्पल या ठिकाणी अपलोड करूया. आता हे रियुजेबल कसं आहे ते एकदा दाखवतो. आता ज्या व्हॅल्यू आपण सेट केल्या त्यांना काढून टाकूया. इथे एमटी ठेवूया, नेम प्राइस 0 ठेवूया. हा, डिफॉल्ट बुलेन टाइप असेल तर तो फॉल्स असतो, लक्षात ठेवायचं आहे. क्वांटिटी 0 ठेवूया. क्वांटिटी काय ठेवूया 0 ठेवूया. हा, आता हे रियुजेबल आहे. आता या ठिकाणी याला कॉल पण नाही करायचं आहे, आता फक्त ते पॉइंट आपल्याला प्रूव्ह करण्यासाठी आपण त्याला कॉल केला होता. आता या ठिकाणी बघा हे रियुजेबल कसं आहे. या ठिकाणी माझ्याकडे एक प्रोडक्ट आहे, फॉर एक्झाम्पल गुगल नावाचा एक फोन आहे. त्याची इन्फॉर्मेशन मी प्रिंट करू शकतो. त्यानंतर माझ्याकडे एक दुसरा फोन येणार आहे सॅमसंग, मी त्याची इन्फॉर्मेशन प्रिंट करायचं असेल तर एवढा डेटा हा एक टेम्पलेट आहे. हा, एवढा डेटा काय टेम्पलेट आहे, आणि ही टेम्पलेट मी रियूज करू शकतो मला पाहिजे तेवढ्या वेळेस. जशी रिक्वायरमेंट येईल मी तसं त्याला यूज करू शकतो. आणि मॉडर्न प्रोग्रामिंग मध्ये किंवा मॉडर्न जी प्रोग्रामिंग सध्या यूज केली जाते त्या ठिकाणी तुमचा जो काही डेटा आहे तो कंपल्सरी तुम्हाला जेसनच्या फॉर्मॅटमध्येच द्यावा लागतो. या अगोदर एक्सएमएल फॉर्मॅटमध्ये डेटा दिला जायचा. ज्या आता जेसन मध्ये का द्यायचा आणि एक्सएमएल मध्ये का द्यायचा नाही त्याचे पण आपण रिझन बघूया. हा, पण सध्या लक्षात ठेवायचंय तुम्ही कोणत्याही टेक्नॉलॉजीमध्ये गेला तर त्या ठिकाणी डेटा देताना हा जेसन फॉर्मॅटमध्ये दिला जातो. हा, मग आता त्या ठिकाणी सुडो क्लास जेसन ह्या गोष्टी येतात. मग आपण त्या नोट्स मध्ये राईट करून घेऊया एकदा. आता या ठिकाणी पुढचा पॉइंट, हा, हे सगळं ऑब्जेक्ट रिलेटेड चाललंय. एक्झाम्पल पण ऑब्जेक्ट आहे आणि जे नोट राईट करतोय त्या पण ऑब्जेक्ट रिलेटेड आहे. ऑल ऑब्जेक्ट ऍक्ट्स ऑब्जेक्ट acts as a reusable टेम्पलेट. जे आता सांगितलं ती जी काय टेम्पलेट आहे आपण ती रियूज करू शकतो. रियुजेबल टेम्पलेट विथ सिंपल डेटा and logic. Simple data and logic which you can implement and customize according to requirement. हा, मग आता जो ऑब्जेक्ट आहे किंवा ऑब्जेक्ट ऍड्स ऍज अ रियुजेबल टेम्पलेट, जो ऑब्जेक्टची टेम्पलेट आहे ती युजेबल आहे. हा, त्या ठिकाणी आपण सिंपल डेटा राईट केलाय. जो काही कॉम्प्लेक्स डेटा असेल त्यासाठी जेसन यूज केला जातो. मग आता सिंपल डेटा अँड लॉजिक विच यू कॅन इम्प्लिमेंट अँड कस्टमाइज अकॉर्डिंग टू रिक्वायरमेंट्स. हा, मग त्यांना कस्टमाइज करायचे अकॉर्डिंग टू रिक्वायरमेंट्स नुसार किंवा इम्प्लिमेंट करायचे. तुमचा डेटा असेल, तुमचे जे काही लॉजिक असेल त्यामध्ये पुढे जेसन फॉर्मॅटमध्ये किंवा त्याला ऑब्जेक्ट बोललं जातं. हा, नेक्स्ट पॉईंट राईट करूया आपण या ठिकाणी. Hence, object is also known as pseudo class.
sudo class. And second point, next point, if object is representing if object is representing a formal a format of data, then if object is representing a format of data, then it is known as JSON. It is known as JSON. JSON म्हणजे काय या ठिकाणी राईट करूया. JSON means JavaScript. JSON means JavaScript object notation. JSON means JavaScript object notation. आता या ठिकाणी बघा एक महत्वाचा पॉइंट म्हणजे लास्टचा आहे. सॉरी, या ठिकाणी बघा हेन्स ऑब्जेक्ट इज ऑल्सो नोन एज सुडो क्लास. काय आहे? सुडो क्लास आहे. ऑब्जेक्ट पण काय? क्लास आहे. बट ऍक्च्युअल मध्ये तो क्लास नाहीये. तुम्ही त्याला क्लास म्हणू शकता, सुडो क्लास. आता दोन डिफरन्स गोष्टी आहे, असणं आणि ऍक्च्युअल मध्ये असणं. त्या ठिकाणी जो ऑब्जेक्ट आहे त्याला तुम्ही सुडो क्लास आहे असं समजू शकता, बट ऍक्च्युअल मध्ये तो क्लास नाहीये. मग क्लास असेल तर त्या ठिकाणी बाकीच्या पण गोष्टी येतात. त्यासाठी दुसरा पॉईंट जो राईट केलाय बघा, इफ ऑब्जेक्ट इज रिप्रेझेंटिंग अ फॉर्मॅट ऑफ डेटा देन इट इज नोन एज जेसन. जर तुमचा जो काही ऑब्जेक्ट आहे तो रिप्रेझेंट फॉर्मॅट ऑफ डेटा एका स्पेसिफिक फॉर्मॅटमध्ये तुम्हाला डेटा रिप्रेझेंट करतोय तर त्याच कन्सेप्टला बोलतात जेसन. आणि जेसन मीन्स जावा स्क्रिप्ट ऑब्जेक्ट नोटेशन. जे मीन्स जावा, एस मीन्स स्क्रिप्ट, ओ मीन्स ऑब्जेक्ट आणि एन मीन्स नोटेशन. मग आता याची गरज काय? आता जी मॉडर्न प्रोग्रामिंग आहे त्या ठिकाणी डेटा शेअर करताना हा मॉडर्न टेक्नॉलॉजीमध्ये जेसन फॉर्मॅटमध्ये दिला जातो. अगोदर डेटा हा XML फॉर्मॅटमध्ये दिला जायचा. जेसन फॉर्मॅटमध्ये हा डेटा सिक्युअर आहे, रियुजेबल आहे आणि सिम्प्लिसिटीसाठी इझी आहे. त्याची एक आपण एक्झाम्पल बघण्या अगोदर आपण काय करूया, एक डायग्राम थ्रू त्याला बघूया. कोणताही प्रोजेक्ट बनायचा असेल तर त्याच्यात 3 टायर स्ट्रक्चर असतं. हे सगळ्यांना चांगल्या प्रकारे माहित असेल. 3 टायर स्ट्रक्चर कशाला म्हणलं जातं, ते कसं यूज केलं जातं आणि त्याची ऍक्च्युअल रिक्वायरमेंट काय आहे. त्यामधील एक म्हणजे काय आपला डेटाबेस. काय? डेटाबेस. डेटाबेस असेल तर डेटाबेस मध्ये काय काय येणार बघा. आपला जो डेटाबेस आहे या ठिकाणी नेम देतो डेटाबेस. हा आपला आहे डेटाबेस. डेटाबेस मध्ये तुमचे काय येणार, प्रोडक्ट्स येणार. आता आपण फॉर एक्झाम्पल प्रोडक्ट्स घेतले या ठिकाणी. प्रोडक्ट्स, ठीक आहे. मग तुमचे प्रोडक्ट्स येणार, प्रोडक्ट्स. मग आता तो प्रोडक्टचा एक टेबल असेल. फक्त प्रोडक्ट्स म्हणजे प्रोडक्टचा टेबल असेल ना. एक प्रोडक्ट असेल तर एक प्रोडक्ट येईल. पण कोणताही डेटा स्टोअर करताना फक्त एकच असेल का? नाही, मल्टिपल डेटा असतील. मग प्रोडक्ट्स टेबल. ओके. त्यानंतर प्रोडक्टचा टेबल आला. आता प्रोडक्टच्या टेबलमध्ये भरपूर सारी गोष्टी येणार. जो काही प्रोडक्टचा टेबल आहे त्यामध्ये भरपूर सारी गोष्टी येणार. मग फर्स्ट कोणते येणार? फॉर एक्झाम्पल त्या प्रोडक्टचं नेम. काय येणार? त्या प्रोडक्टचं नेम. त्यानंतर काय येणार? त्या प्रोडक्टची प्राइस. त्यानंतर काय येणार? त्या प्रोडक्टचा स्टॉक अवेलेबल आहे की नाही. असे तुम्ही मल्टिपल प्रॉपर्टी त्या ठिकाणी राईट करू शकतात. मग आता ते काय प्रोडक्ट आहे त्याचं जे नेम आहे, फॉर एक्झाम्पल कन्सिडर करा त्याचं नेम सगळ्यात अगोदर ते प्रोडक्ट असेल मोबाईल, किंवा प्रोडक्ट घेऊया बाईक. ओके. जे काही प्रोडक्ट आहे हे प्रोडक्ट काय झालं आपलं, आता प्रोडक्टचं नेम बाईक झालंय. त्यानंतर
त्या बाईकची काहीतरी प्राइस असेल. हा, मग बाईकची प्राइस फॉर एक्झाम्पल स्पेसिफिक काहीतरी घेऊया, 1 लाख. ओके, स्टॉक आहे की नाही अवेलेबल, हे जर असेल तर ट्रू. ओके, हा एकच प्रोडक्ट असेल का, नाही. अजून एक प्रोडक्ट घेऊया फॉर एक्झाम्पल कार. कार, त्यानंतर त्या कारची प्राइस असेल काहीतरी, कन्सिडर करा 19 लाख. हा, त्यानंतर या ठिकाणी जी काही बाईकची कारची प्राइस आहे, त्यानंतर ती कार अवेलेबल आहे की नाही. कन्सिडर करा की कार अवेलेबल नसेल. काय, ती कार अवेलेबल नाहीये. हा आपला काय झाला आता, एक डेटाबेस झाला. हा डेटाबेस कुठे, आपल्या डेटाबेसमध्ये स्टोअर आहे. एवढा जो काय टेबल आहे, हा कुठे स्टोअर आहे, आपल्या डेटाबेसमध्ये. त्याला स्टोअर करूया या ठिकाणी फॉर एक्झाम्पल. या डेटाबेसमध्ये आपला डेटा स्टोअर आहे. इथे टेबल आहे, कन्सिडर करूया एवढा. एवढा आपला काय टेबल आहे. आता हा डेटाबेस काय असणार, कुठेतरी एका क्लायंटला पाहिजे. मग या ठिकाणी आपला क्लायंट असणार. या ठिकाणी काय असणार, आपला क्लायंट असेल. या ठिकाणी क्लायंट असेल आपला. हा क्लायंट आहे. मग आता हा क्लायंट काय असेल, त्या क्लायंटकडे काहीतरी काय असणार आहे, ब्राउझर असणार आहे हा डेटा बघण्यासाठी. कारण की तुम्ही कोणत्याही ऍप्लिकेशन ब्राउझरवर चेक करता ना. ब्राउझर असेल, या ठिकाणी असेल आपलं ब्राउझर. मग त्याच्याकडे त्या ब्राउझरमध्ये काहीतरी सिस्टम असेल, ऑपरेटिंग सिस्टम असेल. हा, मग त्या ऑपरेटिंग सिस्टम मध्ये कन्सिडर करा असेल फॉर एक्झाम्पल विंडोज, त्यानंतर लिनक्स, त्यानंतर मॅक, अजून फॉर एक्झाम्पल एवढं झालं. त्यानंतर फक्त ब्राउझर असेल असं नाही, त्या क्लायंटकडे मोबाईल असू शकतो, तो मोबाईलवर पण बघू शकतो. हा, मग फॉर एक्झाम्पल त्याच्याकडे पीसी असू शकतो, त्याच्याकडे लॅपटॉप असू शकतो, आणि मोबाईल पण असू शकतो. म्हणजे प्रत्येक क्लायंटकडे मोबाईल असणारच. क्लायंट तुम्ही आहात ना, विदाउट मोबाईल क्लायंट कसा जगू शकतो. क्लायंटला मोबाईल पाहिजेच, जेवण नसलं तरी चालेल क्लायंटला. त्याच्यानंतर आता यांना कनेक्ट करण्यासाठी काय असणार आहे आपल्याकडे, आपल्या एपीआय असणार आहे. मग ते एपीआय या ठिकाणी राईट करूया. मग त्यामध्ये येणार, जर जावा यूज करत असाल तुम्ही तर येणार जेएसपी. ओके, हा. त्यानंतर जर पीएचपी असेल तर पीएचपी, .नेट असेल तर ESP. त्यानंतर तुम्ही जर बॅकएंड फ्रंट एंड मध्ये बनवताय फक्त किंवा फुल स्टॅक करताय, त्यामध्ये असेल Node.js. अशा टेक्नॉलॉजी तुम्ही त्या ठिकाणी काय करणार आहे, यूज करणार आहात. या टाईपच्या मल्टिपल टेक्नॉलॉजी तुम्ही काय करणार त्या ठिकाणी यूज करणार. जस्ट 1 मिनिट. आता या टेक्नॉलॉजी काय करणार, जो काय डेटा आहे तो फेच करणं गरजेचं आहे. हा, मग हा डेटा कुठे करणार, ते फेच कोणाकडे करणार, डेटाबेसकडे. हा डेटा कोणाकडे फेच करणार, सॉरी 1 मिनिट थोडं वर घेऊन जाऊया त्याला. आपल्याला इथे पाहिजे, हे पण जास्त वर गेलंय.
याला थोडंसं खाली घेऊन येऊया. मग आता या ठिकाणी डेटा जो काय आहे तो फेच करण्यासाठी या ठिकाणी या वेने डेटा फेच केला जाणार, या ठिकाणी परत दिला जाणार, याच वेने दुसरा पान पाहिजे. मग आता यांचं कम्युनिकेशन चालणार. ओके, हा मग जेएसपी, आता जेएसपी ज्यांचा ॲडव्हान्स जावा चालू आहे त्यांना थोडं माहित असेल, किंवा ज्यांची थोडीफार ॲडव्हान्स जावा झाले त्यांना माहित असेल जेएसपी कधी यूज करतात. हा मग आता हे जे कनेक्टिव्हिटीचे जे प्रोग्राम आहे, आता या ठिकाणी जेएसपी तुम्ही जर पेज बनवलं, जेएसपीचं पेज असेल तर PHP.PHP, जर .NET असेल तर .ASP, नोड असेल बॅकएंडसाठी. तर हा मग आता या ठिकाणी ज्या टेक्नॉलॉजीज आहे त्या बघा, या टेक्नॉलॉजी कम्युनिकेशन चालणार या ठिकाणी. हा आता हा डेटाबेसला असा स्टोर आहे, बट क्लायंटला जर असाच जर दिला तर कळेल का? नाही. हा मग तो एका स्पेसिफिक फॉर्मॅटमध्ये स्टोअर केला जातो. कोणताही डेटा असेल, कोणताही. तुम्हाला जर स्पेसिफिक फॉर्मॅट बघायचं असेल, जसं आपण या ठिकाणी राईट केलं ना, तसं या ठिकाणी बघा जेसनच्या फाईल असतील. नोड मॉड्यूल इन्स्टॉल केल्यानंतर तुम्हाला जेसनच्या फाईल दिसतील या ठिकाणी. या ठिकाणी बघा कीज अँड व्हॅल्यूज, वेब ॲप आपल्या प्रोजेक्टचं नेम आहे. या ठिकाणी बघा जेसनच्या फाईल्स दिसतात. कोणत्या फॉर्मॅटमध्ये आहे? जे कीज आहे त्या कंपल्सरी स्ट्रिंग मध्ये आहे, आणि ज्या लास्टच्या आहे म्हणजे त्याच्या व्हॅल्यूज आहे त्या स्ट्रिंग मध्ये असू शकतात, नॉन स्ट्रिंग मध्ये असू शकतात, किंवा त्यामध्ये फंक्शन पण असू शकतात. त्यामध्ये परत फंक्शन मध्ये परत प्रॉपर्टीज असू शकतात, मल्टिपल गोष्टी येऊ शकतात त्यामध्ये. आपलं हे एक्झाम्पल आहे ना. मग आता हा जो डेटा आहे या फॉर्मॅटमध्ये आहे. मग आता हा यांना कम्युनिकेट करण्यासाठी जो डेटा आहे तो एका स्पेसिफिक फॉर्मॅटमध्ये स्टोअर राहणं गरजेचं आहे, आणि हा डेटा कोणाला पास करणं गरजेचं आहे? या क्लायंटला. मग या डेटा क्लायंटला पास करताना डेटा इथून पास केला ना या क्लायंटला, मग या ठिकाणी अगोदर XML फाईल सेव्ह केली जायची, किंवा XML फाईलमध्ये डेटा स्टोअर केला जायचा. XML या फाईलमध्ये काय केलं जायचा? डेटा स्टोअर केला जायचा अगोदर. बट आता XML काही ठिकाणी यूज केलं जातं अजून पण, बट जे आता न्यू टेक्नॉलॉजी किंवा मॉडर्न प्रोग्रामिंग आहे त्यामध्ये भरपूर 90% किंवा 95 किंवा 99% जरी म्हणलं तरी चालेल, जेसन फाईल्स यूज केल्या जातात डेटा स्टोअर करण्यासाठी. तर जेसन फाईल काय यूज केल्या जातात? त्या सिक्युरिटी पर्पजसाठी XML पेक्षा ॲज कम्पेअर टू XML चांगले आहे. कोणत्या? जेसन फाईल्स. त्यानंतर त्या ठिकाणी ती रियुजेबिलिटी आहे त्यामध्ये जेसन फाईल्स मध्ये. आता रियुजेबिलिटी काय आहे आपण या प्रोग्राम मध्ये बघणार आहोत. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना ऍक्सेस करण्यासाठी सोपं आहे, आणि कॉम्प्लेक्स डेटा काय हँडल करण्यासाठी जेसन फाईल अतिउत्तम आहे XML फाईल पेक्षा. मग आता जेसन जर फाईल असेल, या ठिकाणी XML फाईल काढून टाकतो, या ठिकाणी राईट करतो जेसन फाईल. कोणती फाईल? जेसन. मग जेसन फाईलचा डेटा कोणत्या फॉर्मॅटमध्ये? ऑब्जेक्ट फॉर्मॅटमध्ये स्टोअर केला तो. या फॉर्मॅटमध्ये जेसनचा डेटा स्टोअर केला तो. मग त्या ठिकाणी एक ॲरे असणार. आता माझ्याकडे 2 व्हॅल्यू आहे, प्रोडक्टचे 2 टेबल आहे, एक कोणता? बाईक आणि एक कार. मग आता या ठिकाणी फर्स्ट फॉर एक्झाम्पल एक ऑब्जेक्ट किंवा एक ॲरे डिफाईन करूया, कारण की मल्टिपल व्हॅल्यूज आहे ना त्या ऑब्जेक्टमध्ये पण. मग तो ॲरे डिफाईन करूया या ठिकाणी. त्या ॲरेमध्ये काय घेऊया? ऑब्जेक्ट घेऊया. फर्स्ट ऑब्जेक्ट काय असणार? नेम. फॉर एक्झाम्पल कन्सिडर करा, फर्स्ट ऑब्जेक्ट आहे बाईक. ओके, फर्स्ट ऑब्जेक्ट झाला बाईक. आणि त्या बाईकच्या पुढे काय जे काय असेल त्या व्हॅल्यूज बाकीच्या गोष्टी त्यामध्ये येणार. त्यानंतर सेकंड ऑब्जेक्ट काय असणार आपला? जस्ट 1 मिनिट. सेकंड ऑब्जेक्ट काय असणार आपला? कार, जो आपण घेतलाय तोच. त्यानंतर अजून काय असेल तर तुम्ही ते अजून पण या ठिकाणी राईट करू शकतात. मग आता हा जो जेसनचा फॉर्मॅट आहे, थोडासा वर घेतो. आता जेसनचा फॉर्मॅट काय? सगळ्यात गोष्ट महत्वाची लक्षात ठेवायची, रियुजेबिलिटीसाठी ठीक आहे. त्यानंतर सिक्युरिटी पर्पज ॲज कम्पेअर टू XML फाईल 99% डेटा याच फॉर्मॅटमध्ये स्टोअर केला जातो. जर बघायचं असेल तर ज्या मॉडर्न प्रोग्रामिंगमध्ये ज्या वेबसाईट किंवा ऍप्लिकेशन बनवले गेले आहे ते पण जेसन फाईल्समध्येच आहे. जर बघायचं म्हटलं आपल्याला तर नासाच्या ज्या APIs आहे, या ठिकाणी वेबसाईट आहे नासाची API साठी, काहीतरी वेबसाईटचं नेम आहे फॉर एक्झाम्पल API नासा गव्हर्नमेंट. आता ही वेबसाईट आहे, या ठिकाणी
फॉर एक्झाम्पल तुम्ही कोणतेही फोटो बघत असाल नासा रिलेटेड, ते फोटो गुगलकडे जर दिसताय किंवा जो काही डेटा नासा रिलेटेड जो डेटा आहे, फॉर एक्झाम्पल आता रिसर्च नासा काय गेम खेळण्यासाठी तर नाही ना, त्या ठिकाणी रिसर्च चालतात हे चांगल्या प्रकारे माहित असेल सगळ्यांना. हा म्हणजे काही रिसर्च आहे, त्या रिसर्च रिलेटेड एखाद्याला जर स्टडी करायचा आहे, मग रिसर्च काही पब्लिश केलेले आहे त्यांनी. या ठिकाणी बघा, या वेबसाईटवर गेल्यानंतर भरपूर सारे रिसर्च आहे या ठिकाणी, भरपूर सारे. या ठिकाणी तुम्हाला बाकीची इन्फॉर्मेशन तुमचं अकाउंट लॉग इन करून बघायला भेटतील. या ठिकाणी भरपूर सारे एपीआयज आहे, भरपूर सारे. नासाचे रिलेटेड जे काही फोटोज आहे, त्या फोटो रिलेटेड जे काही इन्फॉर्मेशन आहे, त्या भरपूर साऱ्या गोष्टी या ठिकाणी आहे. आणि त्या सगळी इन्फॉर्मेशन ऑल इन्फॉर्मेशन नासानी जेसन फॉर्मॅटमध्ये स्टोअर केली आहे. या ठिकाणी दिसतानाच बघा फॉर्मॅट कोणता दिसतो, या ठिकाणी एवढा बघा, एवढा फॉर्मॅट. ऑब्जेक्ट कर्ली ब्रॅकेट मध्येच ठेवतात ना, त्यांनी वेबसाईटची स्टार्टिंगच त्याने केली आहे. या ठिकाणी पण बघा, जर नासा सारखी वेबसाईट, नासा सगळ्यात जास्त रिसर्च करणारी वेबसाईट, सगळ्यात जास्त डेटा, म्हणजे ज्या डेटा जर वेगळ्या कोणाच्या किंवा एखाद्या हॅकरच्या हाती जर लागला तर त्याने भरपूर सारं नुकसान होऊ शकतं. असा डेटा पण नासा जेसन फॉर्मॅटमध्ये ठेवतं, म्हणजे काहीतरी रिझन असेल ना त्याचं. मग आता या ठिकाणी जर बघितलं आपण, या ऑप्शनवर गेला तुम्ही, ब्राउज एपीआयज यावर गेला तर तुम्हाला या ठिकाणी भरपूर सारे एपीआय बघायला भेटतील, भरपूर सारे. या ठिकाणी तुम्हाला इमेजिंग कॅमेरा बघायला भेटेल, त्या रिलेटेड इन्फॉर्मेशन बघायला भेटेल, मार्सवरचं जे वेदर आहे त्याचं इन्फॉर्मेशन, त्यानंतर नासाची जी इमेजेस आहे नासामधील, जे व्हिडिओ लायब्ररी आहे, या सगळ्या गोष्टी या ठिकाणी तुम्हाला बघायला भेटतील. तर या ठिकाणी क्लिक केलं तर या ठिकाणी बघा, या फॉर्मॅटमध्ये दिसतंय. आता या फॉर्मॅटमधून आपल्याला आपल्या फॉर्मॅटमध्ये आपल्याला त्यांचा डेटा बघायचा नाहीये. आपलं अकाउंट क्रिएट करणं, नंतर लॉग इन करणं, जी गोष्ट त्याला रिसर्च करायचं ते बघतील. आपल्याला फोकस कुठे करायचा आहे? एपीआयज वर. मग आता बघा, त्यांनी सगळा जो डेटा आहे तो एपीआयज मध्ये ठेवलाय. मग एपीआय मध्ये कसा ठेवला बघा, आपण फॉर एक्झाम्पल सगळ्यात फर्स्ट एपीआय, लाखो एपीआय यामध्ये, सगळ्यात फर्स्ट एपीआय ओपन करूया. सगळ्यात फर्स्ट एपीआय ओपन केल्यानंतर बघा, या ठिकाणी इन्फॉर्मेशन आहे, इमेज आहे. त्यानंतर या ठिकाणी भरपूर सारी बाकीची इन्फॉर्मेशन आहे. ते इन्फॉर्मेशनचं आपल्याला काय करायचं नाहीये. आपण एक एपीआय नासाचा या ठिकाणी ओपन करूया. यावर मी क्लिक करतो. या ठिकाणी क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघा, जो काही डेटा आहे तो कोणत्या फॉर्मॅटमध्ये आहे बघा, दिसतोय? कीज अँड व्हॅल्यूज डेट, कीज फॉर्मॅटमध्ये आहे. जी काही डेटा आहे ती बघा, आजची डेट या ठिकाणी दिसते. त्यानंतर त्याचं एक्सप्लेनेशन, त्या ठिकाणी एक्सप्लेनेशन कीज आहे, त्याची व्हॅल्यूज, व्हॉट आर दिस लिटल रेड डॉट्स, त्याला शॉर्ट फॉर्म मध्ये LRDS, जे काही इन्फॉर्मेशन असेल त्यांची ती. जर आपण एखादा दुसरा एपीआय ओपन केला, फॉर एक्झाम्पल थोडंसं मिनिमाइज करतो स्क्रीन, जास्त झूम झाली. फॉर एक्झाम्पल आपण दुसरा एखादा एपीआय ओपन करूया. या ठिकाणी एखादा दुसरा एपीआय ओपन केला किंवा बॅक जाऊन दुसरा एपीआय घेऊया. इमेज कुठे गेले आपलं, ते या ठिकाणी गेला. त्या ठिकाणी तुमच्या इमेज जे काय असतील ते नासाच्या इमेज, त्याची लायब्ररीज, डॉक्युमेंटेशन. या ठिकाणी आता बघा, एक पेज आपल्याला भेटलं XMLचं. बरं झालं. या ठिकाणी बघा, दिस XML फाईल डज नॉट अपियर टू हॅव एनी स्टाईल इन्फॉर्मेशन असोसिएटेड विथ इट. द डॉक्युमेंट ट्री इज नोन बिलो. काहीतरी गोष्ट आहे त्यामध्ये. XML फाईल त्या ठिकाणी पण आता नासा वेबसाईट म्हणजे काल किंवा परवा नाही बनली ना, भरपूर दिवसापासून आहे. त्या ठिकाणी त्यांनी पण अगोदर XML फाईल यूज केल्या. बट आता ज्या काही फाईल यूज केल्या जातात, आता सध्या ज्या फाईल यूज केल्या जातात, ज्या फाईलमध्ये डेटा ठेवला जातो, त्या सगळ्या फाईल 99%, 100% पण म्हणू शकतो, कारण की काही फाईल अजून XML फाईल मध्येच असणार किंवा काही डेटा अजून त्यांचा XML फाईल मध्येच असणार आहे. त्यामुळे 99% डेटा हा कशामध्ये आहे? जेसन मध्ये, असं सांगितलंय आपण. मग आता बाकीचं जेसन मधील बाकीचा डेटा असू शकतो या ठिकाणी, बट आपल्याला एक एक एपीआय असा प्रत्येक एपीआय चेक करून बघावा लागेल. कोणत्या एपीआय मध्ये काय काय डेटा आहे. रिकव्हरी एपीआय पण आहे या ठिकाणी. या ठिकाणी बघा, डेटा बघा कोणत्या फॉर्मॅट मध्ये आहे. थोडासा झूम करतो.
या ठिकाणी बघा ऑब्जेक्ट लिंक्स, त्यानंतर पुढे बघा ऑब्जेक्टचा पण जे काही कीज आहे त्याची पण कीज बनवली आहे, दिसतं या ठिकाणी. नेक्स्ट आणि त्यानंतर या ठिकाणी व्हॅल्यूज मध्ये जी काही लिंक आहे त्यांची ती लिंक त्यांनी प्रोव्हाइड त्यांचा 99% डेटा हा ECI चा जो काही डेटा आहे किंवा बाकीचा जो काही डेटा आहे अदर डेटा म्हणजे त्या ठिकाणी सगळी इन्फॉर्मेशन येणार ना, तो डेटा स्टोअर करण्यासाठी जेसन फाईलचा यूज करते. म्हणल्यावर बाकीच्या नॉर्मल वेबसाईट आहे, एखादं कॉलेजची वेबसाईट आहे, बाकीच्या काही जे काही वेबसाईट आहे त्या ठिकाणी नॉर्मल गोष्ट आहे जेसन भेटणं म्हणजे. एवढं मोठा वेबसाईट्स, एवढे मोठे जे काय ऑर्गनायझेशनवाले असेल, कंपनीज असतील, त्या जर जेसन फाईल यूज करतात म्हणजे आपण पण जेसन फाईल यूज करणं गरजेचं आहे. त्यामुळे ऑब्जेक्टमध्ये एवढं आपल्याला जेसन पर्यंत जावं लागलं. तसं आपलं जेसन टॉपिक नाहीच आहे, बट ऑब्जेक्टमध्ये जेसन कुठे यूज केला जातो किंवा जेसन काय आहे हे बघण्यासाठी आपण इथपर्यंत गेलो. नाहीतर ऑब्जेक्ट काय आहे तर एका लाईनमध्ये संपून आपण तिकडे तिकडे केलं असतं. एका लाईनमध्ये ऑब्जेक्ट कुठून स्टार्ट झाला होता, इथे ऑब्जेक्ट कोणी आणलाय, कशाची की आणि व्हॅल्यूज पेअर आपण एक्झाम्पल स्टार्ट केले असते. बट जेसन पर्यंत जाण्याची गरज का पडली, कारण की 99% हा डेटा जेसन मध्ये स्टोअर केला जातो म्हणून आपण तिथपर्यंत गेलो. ठीक आहे. मग आता यांना काय करूया, आता जो काही डेटा आहे तो रियुजेबल कसा आहे जेसनचा, आपण डायग्राम मध्ये बघितलं ना किंवा सांगितलंय ना, जेसनचा डेटा रियुजेबल आहे. मग तो कसा आहे हे बघणं पण गरजेचं आहे. मग त्याचं एक्झाम्पल रियुजेबल साठी जे एक्झाम्पल आहे ते बघूया. मग आता या ठिकाणी जो प्रोडक्ट आहे त्यासाठी सिटीज पण असणार आहे. मग या ठिकाणी सिटीज पण घेऊया. आणि सिटीज मल्टिपल असू शकतात. ओके, सिटीज मल्टिपल असू शकतात म्हणून सिटीसाठी ॲरे घेऊया किंवा ॲरे डिफाईन करूया आणि त्याला एम्प्टी सोडूया. टाइम 5-10 मिनिटांमध्ये नाही होणार. ठीक आहे, चालेल. मग आपण आजचं लेक्चर या ठिकाणी स्टॉप करूया. ओके, प्रेझेंटी स्टार्ट करायची.